नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अळूवडी ही घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तुम्ही तर करतच असाल अळूवड्या, पण ही रेसिपी नक्की बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी अळूवडीची पानं घेतलेली आहेत, ती चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आपण आता याची अशी देठ काढून घ्यायची आहेत। बघू शकता तुम्ही अशी सगळ्या बाजूने देठ अशी सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायची आहेत। बघू शकता। आता आपण अळूवडीचं बॅटर तयार करून घेणार आहोत। इकडे मी बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण 1.5 कप बेसन पीठ घालून घेणार आहोत। त्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये। त्यानंतर 1 चमचा हळद घालून घ्यायची आहे। 2 चमचे लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे। 2 चमचे धने पावडर घालून घ्यायचे आहे याच्यामध्ये। 1 चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सफेद तीळ घालून घेणार आहोत 2 चमचे व चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये। मग इकडे मी कोकम असे पाण्यामध्ये भिजसे ठेवलेले गरम पाण्यात, त्याचं आपण आता हे पाणी घालणार आहोत त्याच्यामध्ये। या पाण्यानेच कोकमाचे आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे, त्याचं बॅटर तयार करायचं आहे। हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिक्स करून घेऊ। बघू शकता असं बॅटर झालं पाहिजे। चला तर आपण आता अळूवड्या बनवून घ्यायच्या आहेत। असं अळूवडीचं पाणी घ्यायचं आहे, त्याच्यावर असं बेसन पिठाचं जे बॅटर केलं आहे ते लावून घ्यायचं आहे। मग त्यानंतर त्याच्यावर दुसरं पान घ्यायचं आहे, त्याच्यावरती पण आपण बेसन पिठाचं बॅटर लावून घेणार आहोत। इकडे मी अशी 4 पानं यूज केलेली आहेत, बघू शकता। त्यानंतर असं फोल्ड करून घ्यायचं आहे एका साइडने, परत दुसऱ्या साइडने फोल्ड करून घ्यायचं आहे। मग त्याला पण आपण आता बेसन पीठ लावून घेणार आहोत। तुमच्याकडे कशी पद्धत आहे ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कसे करतात अळूवड्या त्या। मग असं सगळीकडे बेसन पीठ लावून घ्यायचं आहे। बघू शकता असा रोल झाला पाहिजे। त्यानंतर इकडे मी चाळण घेतलेली आहे, त्याला असं तेल लावलेलं आहे। आपण आता ह्या रोल त्याच्यावरती ठेवायचा आहे अळूवड्यांचा, बघू शकता। त्यानंतर इकडे मी टोपामध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये कोकम घातलेला आहे। असं चाळण त्याच्यावर ठेवायची व झाकण लावून असं शिजू द्यायचं आहे वाफेवर। आता आपण बघूया आपल्या अळूवड्या शिजल्या आहेत की नाही। असं झाकण काढून घ्यायचं आहे। आहा, मस्तपैकी आपल्या अळूवड्या शिजलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। आपण आता या थंड व्हायला ठेवून देणार आहोत। त्यानंतर असे मी काप केलेले आहेत अळूवड्यांचे। त्यानंतर फ्राय पॅन घेतलेला आहे, आपण आता ह्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत। असं तेल घालून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये लसूण पाकळी घालून घ्यायची आहे। आपण आता ह्या शॅलो फ्राय करणार आहोत, तुम्ही ह्या डीप फ्राय पण करू शकता। असे अळूवडी घालून घ्यायची आहे एक एक करून, बघू शकता। मध्यम आचेवरच आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत, बघू शकता तुम्ही। आपण आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेणार आहोत, शेकून घ्यायचे आहेत त्या, बघू शकता तुम्ही। आपली अळूवडी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही। मस्तपैकी अशा माझी ही अळूवडीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइबर करायला विसरू नका। धन्यवाद।